24 विधानसभा निवडणूक त्याचा रणशिंग आता फुंकलेला आहे। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार रोहितदादा पाटील यांच्या प्रचारार्थ यावेळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रा आणि कोपरा सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे रोहितदादा पाटील, नाना, अमित भैया पाटील, भाऊ पाटील, युवराजदादा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव यादव, दामाजी कुबल, विजय रेड्डाळकर, अनिल वाघ, अमित रवताळे, काका पाटील, चंदनशिवी बापू, निशिकांत पोद्दार, विजय पाटील आणि सगळेच आमचे प्रमुख पदाधिकारी या दिवशी उपस्थित आहेत। खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या राज्यामध्ये तिसरी आघाडीच्या माध्यमातून राज्यभर उमेदवार उभे केले, मात्र काही मतदारसंघामध्ये आणि विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभा केलेला नाही। त्यामुळे या निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना लांब राहू शकत नाही आणि म्हणून संघटनेला पूरक असणाऱ्या, संघटनेची बांधिलकी असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या प्रति जिव्हाळा असणाऱ्या उमेदवाराबरोबर पक्षाबरोबर जाण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आणि मग या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी असणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात, संजय काका पाटलांच्या विरोधात आम्ही अनेक वर्ष तासगावची ऊसबिलं असू द्या, नागेवाडीची ऊसबिलं असू द्या, यासाठी सातत्यानं संघर्ष केला आहे आणि मग असा संघर्ष आम्ही ज्यांच्या विरोधात केला आहे त्यांच्या बाजूनं आम्ही जाण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळं आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर विचारविनिमय करून स्थानिक पातळीवर विधानसभा मतदारसंघनिहाय पाठिंबा देण्याचा अधिकार संघटनेनं आमच्याकडे सोपवल्यानंतर आम्ही क्षणाचाही विलंब न लावता रोहितदादा पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। निश्चितपणानं ही विधानसभा निवडणूक तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ताकदीनं आणि चुरशीनं लढलो तर मोठ्या मताधिक्यानं या निवडणुकीत विजय आपला निश्चित आहे। पण कुणीही गाफील न राहता सातत्यानं काम करत राहिलो, लोकांच्या पर्यंत गेलो। आताच महाविकास आघाडीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तो महिलांना 3000 रुपये, शेतकऱ्यांना 3 लाखाची कर्जमाफी, महिलांना मोफत बस, हे जर लोकांना आपण सांगितलं तर निश्चितपणानं माझी खात्री आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आराराबा असतील, सुमनताई असतील, रोहितदादा असतील यांच्या माध्यमातून झालेलं काम लोकांच्या समोर मांडलं तर निश्चितपणानं ही निवडणूक आपल्याला जिंकता येईल। पण उगाच गाफील न राहता प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचं रान करून ही जर निवडणूक आपण लढवली तर निश्चितपणानं यश आपल्याच पदरात आहे। ही छोटेखानी सभा आहे त्यामुळे मी जास्त न बोलता स्वाभिमानी शेतकरी संघटना रोहितदादा तुमच्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीमध्ये जोरदारपणे आपल्या पाठीशी राहील आणि निश्चितपणानं या निवडणुकीत आपण विजयी होऊ असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।